राज्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून या वारशाचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत 3% निधी राखून ठेवला आहे। तसंच नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं या महावारशाचं जतन आणि संवर्धन करायला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व तसंच वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या वतीनं 2 दिवसांच्या एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। राज्यातील 386 वास्तू पुरातत्व विभागाकडे आहेत। जिल्हा नियोजन निधीमधला 3% निधी पुरातत्व वास्तू संवर्धनासाठी राखीव ठेवण्यानं गेल्या 3 ते 4 वर्षात 1500 कोटी रुपयांचा निधी या वास्तूंच्या संवर्धनासाठी उपलब्ध होऊ शकल्याचं यावेळी त्यांनी अधोरेखित केलं। राज्य शासन CSRच्या माध्यमातून महावारसा योजनेत विविध पुरातन वास्तू संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे। येत्या 4 ते 5 वर्षात वास्तू चांगल्या व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असल्याचं सांगून विशाळगड अतिक्रमण हटवण्यासाठी निधी दिल्याचं मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलं।